आहे। एक मोठी बातमी सध्या समोर येते, आपण ती जाणून घेऊ। तर एक मोठी बातमी आपण पाहतोय, कोल्हापुरातून एक मोठी बातमी येते। कोल्हापूरचा अंतिम निकाल आता हाती लागलेला आहे आणि कोल्हापुरात भाजपला 27 जागा आहे। काँग्रेस मोठा पक्ष ठरण्याची ही शक्यता आहे। कोल्हापुरात सतेज पाटलांनी आपला गड राखलाय। खरं तर सगळ्यात बंटी पाटील म्हणून कोल्हापुरात त्यांचं नेहमीच नाव असतं आणि आता त्यांनी पुन्हा एकदा आपला गड राखलाय। तर दुसरीकडे नांदेडमध्ये भाजपलाही स्पष्ट बहुमत मिळालंय। नांदेडमध्ये भाजपला 43 जागांवरती विजय मिळवला। आताचा मोठी बातमी आपण पाहतोय, नांदेडमध्ये भाजपला 43 जागांवरती विजय मिळाला आहे। स्पष्ट बहुमत नांदेडमध्ये मिळालंय। तर दुसरीकडे कोल्हापूरमध्ये काँग्रेसला खरं तर मोठा विजय मिळालेला आहे। आताच्या दोन महत्त्वाच्या मोठ्या घडामोडी। कोल्हापूरचा विकास कसा तुम्हाला हवाय तसा, असं एक वेगळं घोषणा सतेज पाटलांनी केली होती। तर नांदेडमध्ये भाजपला 43 जागांवर विजय मिळवला। इथे सुरुवातीच्या टप्प्यात असं वाटलं होतं की भाजपला इकडे पराभव स्वीकारावा लागेल किंवा भाजपला अपेक्षित यश मिळणार नाही, पण नांदेडमध्येही तसं होताना दिसत नाही आहे। नांदेडच्या या यशाबद्दल काय सांगाल? अशोक चव्हाण यांनी आपला करिश्मा कायम राखला का तिकडे अन्य काही गणितं कामाला आली? नाही, अशोक चव्हाण भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, त्यामुळे अशोक चव्हाणचं यश आहे की नाही, भारतीय जनता पार्टीचं यश आहे की नाही, अशा विषयामध्ये जाऊ नका। हे भारतीय जनता पार्टीचं यश आहे, अशोक चव्हाण त्यामध्ये आहेत, अशोक चव्हाणांचं यश आहे, भारतीय जनता पार्टीचं यश आहे। द्वैत अद्वैत करायच्या ह्याच्यात आपण त्यात वेगळं करण्याचे कारण नाही। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा ओव्हरऑल या निवडणुकीचे खरं म्हणजे इथं ज्येष्ठ सेफॉलिस्ट बसलेत, पत्रकार सगळे बसलेत, पण या निवडणुकीचे एक 2-3 टेक अवे जर करायचे असतील तर प्रामुख्याने जी गोष्ट आत्तापर्यंत एकाही मुख्यमंत्र्याला जमली नाही, म्हणजे आत्तापर्यंत वर्षानुवर्ष मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता असायची आणि मुख्यमंत्री काँग्रेसचा असायचा, हे ठरलेलं होतं। पण हे पहिल्यांदा घडलं की 3 विधानसभा सलग जिंकणारा, त्याचबरोबर मुंबई महापालिकाही जिंकणारा असा पहिला मुख्यमंत्री म्हणून मला वाटतं देवेंद्रजी या निमित्ताने सगळ्यांच्या समोर आलेत। आणि देवेंद्र फडणवीस विकासाची नवी परिभाषा जर असं करायचं असेल तर तो देवेंद्र फडणवीस हा शब्द त्याला उपयोगी पडतोय। महाराष्ट्राची जनता त्या पद्धतीने देवेंद्रकडे पाहते हे आपण बघितलं पाहिजे। ठीक आहे, नांदेडच्या भाजपच्या विजयाकडे कसं पाहाल? कारण असं वाटत होतं सुरुवातीच्या जे कल आले होते त्याच्यावरनं की नांदेड काही भाजप ठेवत नाही। नांदेडमध्ये भारतीय जनता पक्षाला मागच्या वेळी 6 जागा मिळाल्या होत्या, एकूण 81 जागा तिकडे आहेत, त्यातल्या 73 जागा काँग्रेसला मिळालेल्या होत्या। आता चित्र बरोबर उलटं झालं आणि ही जादूची कांडी फिरली ही अशोक चव्हाण यांच्यामुळे। गेल्या वेळेला ते काँग्रेसमध्ये होते। या यशाचे शिल्पकार हे अशोक चव्हाण आहेत, यात काही शंका नाही। बरं सर, तुम्ही सांगाल नांदेडच्या बद्दल काय वाटतं तुम्हाला? म्हणजे हे अशोक चव्हाणांचं एक हाती यश आहे, भाजपचं यश नाही असं हे अशोक चव्हाणांना घेतलं, त्यांना खासदार केलं, त्यांच्या मुलीला आमदार केलं आणि त्याच्यानंतर अशोक चव्हाणांचं जे तिथे नांदेडमध्ये वर्चस्व आहे बघा, असं आहे की मला आठवते 2014च्या निवडणुकीमध्ये आदर्श घोटाळ्यावरनं नरेंद्र मोदींनी तिथे जी सभा घेतली होती, जी रळ उठवली होती, अभूतपूर्व लोकांनी प्रतिसाद दिला होता, मोदी मोदी करून सुद्धा अशोक चव्हाणांना पाडू शकले नाहीत। ते अशोक चव्हाण निवडून आले होते आणि त्यातनंच पुढे भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलं की अशोक चव्हाण हे आपल्याकडे आवश्यक आहेत। अशोक चव्हाणांच्याही लक्षात आलं की आपल्याला जर आतमध्ये जायचं नसेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टी जाण्याची गरज आहे। आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आज गेल्यानंतर भाजपला जे यश मिळालं, आता यांनी जे सरांनी सांगितलं त्याप्रमाणेच की 6 जागा त्यांच्या होत्या, आज ज्या काही जागा मिळाल्या त्याच्यामध्ये अशोक चव्हाणांचा एक मोठा वाटा आहे, निश्चितपणे वाटा आहे। आता ते भाजपचे नेते आहेत, भाजपने त्यांना सामावून घेतलो, पण त्या भागामध्ये त्या लोकांचा जो वर्चस्व असतो त्या करिश्म्याला भारतीय जनता पार्टीने जागोजागी आपल्यामध्ये सामावून घेतलो, त्याच्यातनं हे भारतीय जनता पार्टीला मिळालेलं एकत्रित यश आहे। आता याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं आहे का? निर्विवाद यश आहे मुंबईमध्ये, म्हणजे मुख्यमंत्री असलेल्या माणसाने मुंबई जिंकणं ही खूपच मोठी गोष्ट आहे। सो त्या दृष्टीने धुरंधर नाशिककडून आपल्या समोर येते की नाशिकमधून महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेतोय। नाशिकमध्ये भाजपने आपला मोठी एखादी सत्ता तिथे खरं तर राखलेली आहे। नाशिकमध्ये भाजपला मोठा विजय मिळालेला आहे, भाजपला स्पष्ट बहुमत नाशिकमध्ये मिळताना दिसतंय। नाशिकमध्ये भाजपनं 62चा जादुई आकडा गाठलेला आहे, एक हाती सत्ता मिळालेली आहे। अगदी नांदेडच्या पाठोपाठ आता नाशिकमध्ये सुद्धा भाजपला स्पष्ट बहुमत पाहायला मिळत आहे। जवळपास 62चा जादुई आकडा नाशिकमध्ये भाजपनं गाठलाय। याचबद्दल आपण केशव उपाध्ये यांची प्रतिक्रिया घेऊया। नाशिकमध्ये ज्या पद्धतीच्या हाणामाऱ्या झाल्या होत्या, एबी फॉर्म मिळवण्याकरता पकडापकडी झाली होती, गाडीचा पाठलाग करण्यात आलं होतं, जवळजवळ 50पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना बडतर्फ करण्यात आलं आणि तरीही हे यश मिळालं आहे।
नाही स्वाभाविक आहे. 2-3 गोष्टी तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. नाशिकच्या विजयाचं केवळ तुम्ही तेवढ्या घटनेपुरता अर्थ काढू नका. ज्यावेळी भारतीय जनता पार्टी विस्तृत होते आणि एका वेळी चार कार्यकर्ते वर्षानुवर्ष काम करणारे, ज्यावेळी अशा प्रकारे उमेदवारीची वेळ होते त्यावेळी एकाला दिलं की बाकी तिघंजण नाराज होणार. बरं ते कमी असं नाही, पण तिकीट एकालाच द्यावं लागतं. त्यामुळे बाकी तिघांवरती आपल्याला अन्याय होतो असं वाटणार. पण असं वाटत असताना जो सगळा संघर्ष आपण बघितला, नंबर 1 ते पण आम्ही उमेदवारी योग्य पद्धतीने दिली हे त्याचा अर्थ आहे. दुसरं, नाशिकच्या बाबतीत अनेक खोटे गैरसमज पसरवण्यात आले होते, विशेषतः तपोवनपासून अनेक विषयामध्ये, की हे कसं सगळं बघा, सगळं आता सिमेंट काँक्रीट जंगल करून टाकणार वगैरे अशा पद्धतीने एक खोटे गैरसमज पसरवण्यात आले. मला वाटतं त्यालाही नाशिकच्या जनतेने आज उत्तर दिलेलं आहे. नाशिक महापालिकेवरचा विजय हा भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक शक्तीचं प्रदर्शन आहे. कारण आम्ही असं मानतो की भारतीय जनता पार्टी असं मानते की आमच्यासाठी कमळ हाच उमेदवार असतो. कमळ हेच आमच्यासाठी जे काय असेल त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीची यंत्रणा काम करते, भारतीय जनता पार्टीचा वोटर काम करतो आणि मला असं वाटतं की त्याचंही यश आम्हाला दिसतं. ठीक आहे, आपण काँग्रेसच्याही प्रवक्त्यांच्याकडनं याच संदर्भातले आणखीन काही मुद्दे जाणून घेऊयात. मुंबई भाजप, जालना भाजप, कोल्हापूरमध्ये फक्त कदाचित असं दिसतंय की काँग्रेस राहील, पण बाकी ठिकाणी स्थिती मात्र खूपच वेगळी आहे. संभाजीनगर भाजप शिवसेना, तुम्ही कसं पाहता याच्याकडे? हा ज्याचा उल्लेख मगाशी केला की देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री असतानाचं हे सगळ्यात मोठं यश आहे, तुम्हाला असं वाटतं का काय तुम्ही त्याच्यात वेगळा विचार करता? नाही, आता आपण बघितलं की निवडणूक आयोग कसं हँड इन ग्लोव्ज जातं भाजपाबरोबर, त्यामुळे कितपत हे म्हणजे खरं सक्सेस आहे आणि खरं कितपत आहे हाही एक विचार करण्यासारखा आहे. पण एनिवे जे काय असेल ते आता पुढे जायचंच आहे. पुढे म्हणजे पॉलिटिक्सचं हे चालू ठेवायचंच आहे. चांगले विचार पुढे आणायचेच आहेत. मला मगाशी एक पॉईंट करायचा होता जो निवडणूक म्हणजे मुंबईतले वगैरे मी बोलते त्याच्यामध्ये, की जसं आधी लोकसभा आणि विधानसभेच्या इलेक्शनमध्ये घरामध्ये वोटिंगसाठी घरात लोकांना पाठवत होते, अधिकारी घरी येऊन वोट्स घेत म्हणजे जे सिनियर सिटीजन आहेत त्यांच्याकडे येत होते. पण ह्या वेळेला आम्ही विचारून पण ते कोणी आलेले नाही, तशी फॅसिलिटी केली नव्हती. आता आपण असा विचार केला की जे सिनियर्स आहेत ते त्यावेळेला सगळे कोणते काँग्रेसी लोकांना वोट देणारी लोकं असो जनरली ॲट दॅट एजची होती. मग ते सगळे त्यांचं सगळं वोटिंग म्हणजे नष्ट झालं ना, जे लोकसभा विधानसभामध्ये मिळत होतं. मग हे का सगळे नाराज, सिनियर सिटीजन सगळे नाराज आहेत का? ते आर दे नॉट पार्ट ऑफ लोकशाही? त्यांना हक्क नको का? हा एक मेन प्रश्न आहे. त्यांचा निवडणूक आयोगावर विशेष राग दिसतोय वेगवेगळ्या कारणांनी, तुम्हाला काय वाटतं? नाही, राग नाही, बघा ना, स्पष्ट आहे. म्हणजे मुंबईकरांनी दाखवली की कशा पद्धतीने शाही पुसली जाते आहे. आणि दुपारी मग निवडणूक आयुक्त डॉक्टर दिनेश वाघमारे पत्रकार परिषदेतनं मुंबईकरांनाच म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेच्याच एक प्रकारे धमकी देतात. तर हा रोष आहे जनतेचा. कारण निवडणूक आयोगाची बघा ना, आज जी फायनल आकडेवारी जी आहे ती आज सकाळी त्यांनी प्रकाशित केली. त्यामुळे त्यांचं जे संविधानिक कर्तव्य आहे ते संविधानिक कर्तव्य त्यांनी योग्यरित्या पार पाडलेलं नाही आहे. आणि जर सत्ताधारी पक्षाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष जर सिम्बॉल घेऊन याच्या आतमध्ये जातो, तुम्ही काय कारवाई एक केली? मोठी बातमी सध्या